महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पंचवार्षिक निवडणूक सुरू असून साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवण्यात येत आहे. विद्यमान अनधिकृत कार्यकारिणी सदस्य, साम दाम दंड भेद, अपप्रचार, गुन्हेगारी, दडपशाही, गैरव्यवहार, बेकायदेशीर कारवाया करून महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी सत्ता टिकवण्याचे उद्योग करत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध म्हणून आमचे साहित्य संवर्धन आघाडी हे पॅनल उभे केले आहे, अशी माहिती स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विनोद कुलकर्णी आणि मिलिंद जोशी साहित्य संमेलन व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांना धमकी देतात, साहित्य परिषदेत हस्तक्षेप करू नका असा आदेश देतात. निवडणुकीतील विरोधी उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज भरू नका असे प्रयत्न करून निवडणूक बिनविरोध करून येथील आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील असा प्रयत्न करतात. या सर्वांचा आम्ही निषेध करत आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत आपल्या निवडणूक पॅनलचे निवडणूक कार्यालय असल्यासारखे त्याचा उपयोग करत होते. साहित्य परिषदेचा ताबा निवडणूक न घेता गेली 5 वर्ष ठेवला आहे. न्यायालयात महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी विरोधातील याचिकांचे निकालच लागू नयेत यासाठी सर्व न्यायालयीन हातखंडे वापरणे आणि आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील याचा प्रयत्न करणे. 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख जबाबदारी देऊन मान सन्मान देऊ अशी लालूच दाखवणे, साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे आमिष साहित्यिकांना दाखवून एका दबावाचे राजकारण करणे, अनधिकाराने संस्थेची घटना दुरुस्ती करणे, सामान्य मराठी साहित्यप्रेमी संस्थेचे सभासद होता येणार नाही यासाठी सभासद शुल्क वाढव करणे. गेली 5 वर्षे सामान्य मराठी साहित्यप्रेमींची सभासद नोंदणी बंद, पण आपल्या परिचयातील नात्यातील काही लोकांना सदस्य करून घेणे, निवडणुकीसाठी उपयोगात आणलेल्या मतदार याद्या जाणीवपूर्वक सदोष ठरवणे, दुबार मतदार, मृत मतदार, पत्ते बदललेले मतदार अशी संख्या एकूण मतदारांच्या 30% आहे. विद्यमान कार्यकारिणीची भूमिका ना मुख्यमंत्री, ना सामान्य मराठी प्रेमी जनता, ना न्यायालय, ना विरोधी उमेदवार, ना सामान्य नागरिक, ना सामान्य आजीव सभासद महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात सहभागी होऊ नयेत. परिवर्तन पॅनलच्या जाहीरनाम्यात केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी या अनधिकृत कार्यकारिणीने गेल्या 10 वर्षात काही का केली नाही. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना बदनामीची कायदेशीर सूचना पाठवणे हा सुद्धा या कार्यकारिणीच्या दबाव तंत्राचा भाग आहे. या पत्रकार परिषदेला प्रशांत बडवे, नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.